प्रत्येक वेळी बेकरीमधूनच केक आणण्यापेक्षा घरीच आज आपण ब्लॅक फॉरेस्ट केक कसा करायचा ते बघणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट हा केक घरच्या घरी तयार होतो. तर तुम्ही बघू शकताय अगदी सेम बेकरीमधून विकत आणल्यासारखा हा केक तयार झालेला आहे. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी एका बाउलमध्ये मी 1 वाटी चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि आता यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी आपण घालून याची पेस्ट करून घेणार आहे. थोडं थोडं पाणी एकदम घालून घ्यायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि याची मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. अगदी पातळ देखील हे मिश्रण करायचं नाही आणि अगदी घट्ट देखील करायचं नाही. अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि आता यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि पुन्हा याला थोडं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता कुकरच्या भांड्यामध्ये हा केक करणार आहे. यासाठी मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण हे बॅटर केकचं घालून घ्यायचं. आता बॅटर घातल्यानंतर डबा 4 ते 5 वेळा टॅप करून घ्यायचा, जेणेकरून यातील बबल सगळे निघून जातील. आता गॅसवर मी कढई 5 मिनिट गरम करून घेतलेले आहे आणि खाली एक प्लेट ठेवलेले आहे आणि याच्यावर हा डबा ठेवायचा आणि झाकण लावून एक 20 ते 25 मिनिट हा केक शिजवून घ्यायचा. सुरुवातीचे 10 मिनिट गॅस फुल करायचा आणि त्यानंतर 10 मिनिट गॅस लो करायचा. आता शुगर सिरप करण्यासाठी अर्धी वाटी पाण्यामध्ये मी 2-3 चमचे साखर आणि चॉकलेट एसेन्स घालून याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण इकडं केक शिजला आहे का ते बघूया. जवळजवळ एक 20 ते 25 मिनिट झालेले आहेत आणि आता चाकूने आपण चेक करून बघूया. याला मिश्रण काहीच लागलेलं नाही, त्यामुळे आपला केक अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. आता हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि थंड केल्यानंतर याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर हा केक आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने हा केक काढून घ्यायचा. पूर्णपणे थंड केल्यानंतरच हा केक साईडला काढून घ्यायचा. गरम असताना तुम्ही जर काढायला लागला तर केक आपला मोडू शकतो. त्यामुळे पूर्णपणे थंड केल्यानंतर अशा पद्धतीने केक हा बाजूला करून घ्यायचा. आता या केकचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत, त्यामुळे चाकूने मी अशा पद्धतीने थोडा केक कट करून घेणार आहे. पूर्ण आतपर्यंत मी चाकू घालणार नाही, अगदी वरचेवर मी अशा पद्धतीने चाकू घालून याचे थोडंसं याला कट करून घेणार आहे. आणि आता यामध्ये मी कट केलेल्या भागामध्ये अशा पद्धतीने दोरा घालून घ्यायचा आणि दोरा हा अशा पद्धतीने ओढून घ्यायचा, म्हणजेच याचे 2 भाग आपोआप एकसारखे होतील. तुम्ही बघू शकताय की आपल्या केकचे 2 भाग हे झालेले आहेत अशा पद्धतीने. त्यानंतर आता क्रीम करण्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 वाटी व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि आता यामध्ये चॉकलेट इसेन्स घालून घ्यायचा एक 5 ते 6 थेंब आणि आता ही क्रीम आपल्याला छान अशी फेटून घ्यायची. अगदी एक 2 ते 3 मिनिटात ही क्रीम तयार होते आणि याला छान क्रीमला असं घट्ट होईपर्यंत फेटून घ्यायचं. आता केक करण्यासाठी मी तर केक बेस घेतलेला आहे आणि या केक बेसवर मी थोडीशी क्रीम लावून घेणार आहे चमचाभर, जेणेकरून केक आपला इकडे तिकडे हलू नये म्हणून थोडीशी याला क्रीम लावून घ्यायची. त्यानंतर याच्यावर एक केकचा भाग ठेवून त्याच्यावर अशा पद्धतीने थोडं चमच्याने सिरम घालून घ्यायचं आणि त्यानंतर केकची क्रीम याच्यावर अशा पद्धतीने घालून घ्यायची. पायपिंग बॅगमध्येच मी अशा पद्धतीने क्रीम भरून घेतलेली आहे, जेणेकरून क्रीम घालताना अगदी सोपं पडतं. आता ही क्रीम थोडीशी अशा पद्धतीने पसरून घ्यायची. आता क्रीम पसरल्यानंतर आता यामध्ये मी चॉकलेटचं सिरप घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता त्याच्यानंतर किसणीने अशा पद्धतीने मी डार्क चॉकलेट थोडंसं किसून घेणार आहे आणि पुन्हा आता याच्यावर दुसरा थर आपण केकचा देणार आहोत. आता याच्यावर देखील आपण सिरप घालून घेणार आहे आणि सिरप घातल्यानंतर त्यानंतर पुन्हा आता याच्यावर क्रीम घालून घेणार आहे. अशा पद्धतीने पुन्हा क्रीम सगळीकडे घालून घ्यायची. तुम्ही डायरेक्ट देखील क्रीम घालू शकता, पण अशा पद्धतीने जर क्रीम घातली तर अगदी आपल्याला हे पसरण्यासाठी सोपं पडतं. त्यानंतर ही क्रीम सगळीकडे अशा पद्धतीने पसरून घ्यायची. आता जो साईडचा कडेचा भाग आहे त्याला देखील क्रीम सगळीकडे लावून ती देखील क्रीम आपण एकसारखी स्पॅच्युलाने अशी एकसारखी करून घ्यायची. आणि आता ही क्रीम सगळीकडे एकसारखी करून घेतल्यानंतर आता याच्या देखील वरून आपण चॉकलेटचं सिरप घालून घेणार आहे. चॉकलेटचं सिरप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये करून घेऊ शकता.
आता याच्यावर आपण केकची डिझाईन करणार आहोत. अशा पद्धतीने मी इथे केकची डिझाईन करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची इथे डिझाईन करू शकता. आणि केकच्या खालच्या बाजूला देखील मी अशा पद्धतीने सगळीकडून डिझाईन करून घेणार आहे. आता इथं माझी डिझाईन करून झालेली आहे. आणि आता जे चॉकलेट होतं ते मी किसनीने किसून चमच्याने अशा पद्धतीने घालून घेणार आहे. जर तुम्ही हाताने चॉकलेटचा किस घालायला लागला तर ते हाताला चॉकलेट चिकटून बसेल, म्हणून चमच्यानेच हे चॉकलेट अशा पद्धतीने घालून घ्यायचं. आणि डेकोरेशनसाठी मी वरती अशा पद्धतीने चेरी घालून घेतलेले आणि थोडे शुगर बॉल्स देखील यामध्ये डेकोरेशनसाठी घातलेले आहेत. त्यानंतर आपला हा ब्लॅक फॉरेस्ट केक घरच्या घरी अगदी बेकरीसारखा इथे तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय अगदी बेकरीसारखा सेम आपला ब्लॅक फॉरेस्ट केक घरच्या घरी झटपट तयार झालेला आहे. आता तुम्हाला मी कट करून देखील केक दाखवते. तर तुम्ही बघू शकताय कट केल्यानंतर देखील अगदी सहज आपला केक आणि सॉफ्ट अगदी असा हा तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.